नमस्कार मित्रांनो, जय शिवशंभो। मी श्याम व्यवहारे शामराव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की या वर्षीही ईशा फाउंडेशनतर्फे महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मोफत रुद्राक्ष वाटप होणार आहे। मागच्या काही वर्षापासून ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांच्याकडून रुद्राक्ष मोफत दिले जात आहे। विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे डिलिव्हरी चार्जेस न घेता घरपोच दिले जात आहे। येणाऱ्या महाशिवरात्री 8 मार्च 2024 नंतर ही रुद्राक्ष दिले जाणार आहे। मी सुद्धा गेल्या 4 वर्षापासून हे रुद्राक्ष मागवत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण याबद्दल येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे रुद्राक्ष ईशा दीक्षा आपल्याला घरपोच मागवायचे असेल तर याची एक लिंक तुम्हाला दिली आहे। तेथे कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे आहे हे आपण आता लाईव्ह बघूया। तुम्हाला मी जी लिंक पाठवली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येईल। राईट साईडला आपली जी भाषा आहे आपण ती निवडू शकतो। ती भाषा आपली मराठी निवडल्यानंतर आपण अशा प्रकारची स्क्रीन इथे बघू शकतो। काही माहिती आहे रुद्राक्षाबद्दल, ती तुम्ही सविस्तर वाचून घ्या। रुद्राक्षाचे फायदे काय काय आहेत ते सुद्धा यामध्ये तुम्हाला दिलेले आहे। या रुद्राक्ष दीक्षेमध्ये तुम्हाला रुद्राक्ष मिळणार आहे। रुद्राक्ष धारण करण्याचे काय काय फायदे आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला दिले आहे। त्यानंतर ईशा विभूती असेल ती सुद्धा यासोबत असणार आहे। अभयसूत्र असेल आणि आदियोगीची एक प्रतिमा असेल। त्याखाली तुम्हाला त्या स्क्रीन खाली रुद्राक्षाची माहिती दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकतात। आता आपण बघूयात का ही जी रुद्राक्ष आपल्याला घरपोच मागवायचे असेल तर कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे आहे। सुरुवातीला तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे फुल नेम मध्ये। आपले पूर्ण नाव टाकल्यानंतर खाली ईमेल दिलेला आहे। आपला ईमेल असेल तर आपण टाकू शकतो, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पर्यायीमध्ये तो दिलेला आहे। त्याखाली ॲड्रेस आहे। ॲड्रेसमध्ये आपल्याला एक एक गोष्ट टाकायची आहे। सुरुवातीला पिनकोड आहे, पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर खाली स्टेट आहे। राईट साईडच्या त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेट दिसेल। आपलं जे स्टेट असेल महाराष्ट्र आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे। खाली टाउन किंवा सिटी दिली आहे, आपली सिटी सिलेक्ट करायची आहे। त्याखाली तालुका दिलेला आहे, आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, तालुका निवडायचा आहे। ते झाल्यानंतर खाली तुम्हाला दिलेला आहे डोअर नंबर, प्लॉट नंबर, फ्लॅट नंबर। आपलं घर नंबर असेल, काही प्लॉट नंबर असेल, फ्लॅट नंबर असेल तो आपल्याला तिथे टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर खाली आपल्याला कॉलनी, स्ट्रीट, सेक्टर, एरिया, विलेज, आपलं जे काही विलेजचं नाव असेल, कॉलनीचं नाव असेल, एरियाचं नाव असेल ते आपल्याला तिथे टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर खाली आपल्याला लँडमार्क दिलेला आहे। या लँडमार्कमध्ये आपल्याला आपल्या घराजवळची, आपल्या एरियाची जवळपास काय आहे, जसं की मंदिर आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, कुठला तरी एक लँडमार्क आपल्याला तिथे टाकायचा आहे। लँडमार्क टाकल्यानंतर खाली कंट्री आहे इंडिया, ते सिलेक्ट असेल। त्याखाली मोबाईल नंबर असेल, आपल्याला आपला जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावर OTP येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याजवळ जो मोबाईल नंबर असेल, जे सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये असेल तो नंबर तिथे इनपुट करायचा, मोबाईल नंबर आपला टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याखाली आपल्याला व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे आपला। खाली 2 बॉक्स असतील, टर्म्स अँड कंडिशन, आपल्याला हे सगळे अटी शर्ती मान्य आहेत। त्या दोन्ही बॉक्सवर क्लिक केल्यानंतर कन्फर्म अँड गेट OTP यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल। तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर कन्फर्म OTP करायचा आहे। पुन्हा आपल्याला ॲड्रेस आणि आपलं नाव कन्फर्मसाठी विचारेल। टर्म्स अँड कंडिशन येतील, दोन्हीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 2 ऑप्शन दिलेले आहे, स्किप आणि पे सिक्युअरली।
मित्रांनो, हे रुद्राक्ष फ्रीमध्ये आहे, परंतु जर तुम्हाला या संस्थेला काही देणगी द्यायची असेल तर आपण इथं देणगी अमाऊंट टाकून आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो। मित्रांनो, आता आपण पुन्हा मागच्या स्क्रीनमध्ये आलेलो आहे। जर आपल्याला कुठल्याही प्रकारची देणगी द्यायची नसेल तर इथे दोन खाली ऑप्शन आहे, स्किप सुरुवातीला। तर आपण सुरुवातीच्या ऑप्शनवर स्किपवर क्लिक करणार। स्किपवर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन हे झालेले असेल असा मेसेज तुम्हाला दिसेल। मित्रांनो, अशा प्रकारे आपली रुद्राक्ष दीक्षा नोंदणी रजिस्ट्रेशन झालेली आहे। झाल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येईल, रुद्राक्ष दीक्षेसाठी नोंदणी केल्याबरोबर धन्यवाद। त्याच्यामध्ये त्यांनी काही मेसेज दिलेला आहे की सदर रुद्राक्ष हा 8 मार्च 2024 नंतर आपल्याला घरपोच पोस्ट इंडियाद्वारे देण्यात येईल। मित्रांनो, दुसरी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी की यावर्षीही आपण सद्गुरूंसोबत महाशिवरात्र ऑनलाईन साजरी करणार आहोत। या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण असणार आहेत नामवंत कलाकारांचे संगीत कार्यक्रम, सद्गुरूंसोबत मध्यरात्रीचे ध्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदियोगी दिव्य दर्शन व भैरवी देवी महायात्रा। मार्च 2024 रोजी ईशा योग केंद्रातून होणारी ही निशुल्क लाईव्ह स्ट्रीम ऑनलाईन असणार आहे। संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा उत्सव असणार आहे। तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी या महाशिवरात्र ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे। जय शिवशंभू, हर हर महादेव, धन्यवाद। मित्रांनो, ही रुद्राक्ष दीक्षा आपल्याला मिळाल्यानंतर कशा प्रकारे याचा उपयोग करायचा आहे याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। तरी आपले शामराव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ प्रत्येक शिवभक्तांपर्यंत पोहोचवा। हर हर महादेव, धन्यवाद।